एका जंगलात झोपडीमध्ये मातीचा माठ होता. त्यामध्ये पाणी नव्हते. असे म्हणतात की तो माठ लोकांच्या नशिबाशी खेळायचा. जो कोणी त्या माठाला हात लावायचा त्याचे आयुष्य बदलून टाकायचे. अशी ही जादूच्या माठाची कथा. डोंगराच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते आणि त्या गावाचे नाव सोनपापडी होते. त्या गावात राहत होता विठू. विठू हा गरीब पण मनाने खूप चांगला मुलगा होता. त्याची आई गोदावरी मेहनती होती पण ती आजारी राहायची. आजोबा रामसेठ विठूला जुने किस्से सांगायचे. विठू रोज जंगलात जाऊन लाकूड तोडायचा आणि ते विकून आईसाठी औषध आणायचा. पण त्याच्या आयुष्यात खूप मोठे दुःख होते. त्याच्या आईचा आजार हळूहळू खूप वाढत होता. एके रात्री आईला आजाराचा खूप जास्त त्रास व्हायला लागला होता. आई विठूला कमजोर आवाजात म्हणते, विठू, मला वाटतं मी जास्त दिवस नाही जगणार. विठू रडत म्हणतो, आई, असं बोलू नकोस. मी तुला वाचवणार, काहीही करून. त्या रात्री विठूला झोप लागतच नव्हती. तो बाहेर गेला. देवा, मला काहीतरी मार्ग दाखव. दुसऱ्या दिवशी विठू जंगलात गेला. पण आज त्याला काहीतरी वेगळं जाणवत होतं. पक्ष्याचा आवाज, वाऱ्याची सळसळ, हे सगळं काही विचित्र होते. अचानक त्याला जुनी तुटलेली झोपडी दिसली. त्याने ती झोपडी कधीच पाहिली नव्हती. विठू हळूहळू झोपडी जवळ गेला. तो आत जातो आणि पाहतो तर त्याला आतमध्ये पूर्णपणे अंधार दिसतो. उडीचे जाळे आणि मधोमध ठेवलेला माठ. तो माठ खूप जुना होता. त्यातून हलकासा प्रकाश बाहेर येत होता. विठू माठाजवळ गेला. जसं त्याने माठाला स्पर्श केला, अचानक जोराचा प्रकाश झाला. अचानक झोपडीमध्ये एक आवाज घुमला, मी जादूचा माठ बोलतोय. विठू घाबरला. तू कोण? माठ म्हणाला, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. पण तुला प्रत्येक इच्छेला मला एक किंमत द्यावी लागेल. विठू विचारात पडतो. त्याला आजारी आई आठवते. विठू म्हणतो, जादूच्या माठा, तू माझ्या आईला बरं करू शकते का? माठ शांत झाला. नंतर म्हणाला, तुला तुझ्या आयुष्यात एक वर्ष मला द्यावे लागेल. विठू एकही सेकंद विचार न करता म्हणाला, हो, मी माझ्या आयुष्यातील 1 वर्ष द्यायला तयार आहे. अचानक माठातून प्रकाश बाहेर आला. विठू घरी धावत आला. त्याला आई उठून बसलेली दिसली. आई, विठू, हा काय चमत्कार झाला? मी पूर्णपणे बरी झाली. विठू आनंदाने रडायला लागतो. विठूचा आता त्या माठावर पूर्णपणे विश्वास बसला होता. तो पुन्हा जंगलात गेला. तो माठाला म्हणाला, मला खूप पैसे दे. माठ म्हणाला,
तुला तुला तुझं बालपण द्यावे लागेल. विठूने थोडा विचार केला, पण त्याला त्याची गरिबी आठवली. मी तयार आहे. आता विठूच्या घरात खूप पैसा सोनं होतं. पण अचानक विठू हा मोठा झाला होता. त्याचे बालपण गेले होते. आई म्हणाली, विठू, तू एवढा मोठा कसा झालास? विठू आईला काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने आनंदासाठी त्याचे बालपण गमावले होते. आता विठूला असे वाटले, मी माठापासून अजून खूप काही मिळवू शकतो. तो पुन्हा माठाकडे गेला. तो माठाला म्हणतो, मला गावाचा सर्वात मोठा माणूस बनव. माठ विठूला म्हणाला, मी तुला गावचा सर्वात मोठा माणूस बनवतो. पण तुला जे प्रेम गमावे लागेल. विठू गोंधळला. प्रेम म्हणजे? तुला तुझे आयुष्य सर्व नात्यांची भावना विसरावी लागेल. विठू थोडा वेळ शांत झाला, पण त्याने पुन्हा होकार दिला. विठू हा गावातील सर्वात श्रीमंत आणि ताकदवान माणूस झाला होता. आता त्याला कुणावरही प्रेम राहिले नव्हते. त्याला आई, मित्र, आजोबा कुणीच महत्वाचं वाटत नव्हतं. आई रडत होती, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. आई म्हणाली, विठू, तू सगळं मिळवलंस, पण स्वतःलाच हरवलंस. बसला होता. तो विचार करत होता, पण तो पूर्णपणे रिकामा होता. आता त्याला समजायला लागले होते की हा माठ आपल्याला संपवत आहे. विठूने खूप विचार केला आणि तो पुन्हा जंगलात गेला. माठासमोर उभा राहिला. तो म्हणाला, मला माझं सगळं परत हवंय. विठूला पाहून माठ हसला. तुला सगळं परत मिळेल, पण तुला तुझं संपूर्ण आयुष्य मला द्यावे लागेल. विठू थरथरला. म्हणजे आता तो मरणार होता. विठूने डोळे बंद केले. त्याला त्याचा आईचा चेहरा आठवला. त्याचे बालपण आठवले. त्याचे आनंदाचे क्षण त्याला आठवले. आणि तो म्हणाला, मी माझे संपूर्ण आयुष्य द्यायला तयार आहे. अचानक जोराचा प्रकाश झाला. सगळं शांत झालंय. विठू डोळे उघडतो. तो पुन्हा लहान मुलगा झाला होता. तो जंगलात जातो. तेथे झोपडीही नव्हती, माठही नव्हता. तो घरी परत आला आणि आजोबाला सर्व काही सांगितले. आजोबा म्हणाले, तो माठ नव्हता, ती तुझी परीक्षा होती. लोभ माणसाला सगळं देतो, पण शेवटी सगळं काढून घेतो. खरं सुख पैशात नाही, तर प्रेमात आणि नात्यात असतं. आपल्याकडे जे आहे त्यातच आनंद शोधायला शिकायला हवं. जर तुम्हाला असा जादूचा माठ सापडला तर तुम्ही काय मागाल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच भन्नाट गोष्ट पाहण्यासाठी कोको कथाला सबस्क्राईब करा.